हो सकाळी अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी त्रिवारी वंदन करते। आणि आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना मी मंगलमय शुभेच्छा देते आणि मंगल कामना तुमच्याविषयी करते। आणि मला आज इथं तुम्ही बोलण्याची जी संधी दिली आणि खरोखरच मी मनाभावातून भालेरावताईचे खूप खूप आभार मानते। मी ज्या दिवसाची आज वाट पाहत होते तो दिवस माझ्यासाठी आज आला आहे। मी आज खूप खुश आहे, खूप आनंदी आहे। म्हणजे खूप मला बरं वाटतं की मला चार चौघांमध्ये म्हणजे बोलायला सांगितलं दिलं आणि मला त्या ह्याच्या समजण्यासाठी म्हणजे मी भालेरावताईचं परत एकदा खूप खूप आभार मानते। आणि सर्वांचे म्हणजे आणि उपासक उपासिका जे धम्मश्रवण करण्यासाठी आलेले आहेत त्यांचे देखील मी आभार मानते। तर आज मार्गशीर्ष पौर्णिमा खरं बघायला गेलं तर आपल्या या धम्मामध्ये 12 पौर्णिमा आहेत आणि सहसा आपण या वर्षावासामध्ये 3 ते 4 पौर्णिमा घेतो नेहमी आणि भरपूर गर्दी पण असायची। पण आम्ही ताईंना सांगितलं, अशी विनंती केली की आपण बुद्ध धर्मामध्ये 12 पौर्णिमा आहेत, मग आपण 3च का साजऱ्या करतो? आपल्याला प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व माहिती पाहिजे। म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला काय ना काय बुद्धांच्या जीवनाविषयी घटना घडलेल्या आहेत। फक्त आपल्याला आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा एवढ्याच पौर्णिमेचं महत्त्व माहीत होतं। आम्ही ताईंना विनंती केली की ताई आपण विहारामध्ये प्रत्येक पौर्णिमा साजरी करू आणि ताईंनी त्यांचं आमचा मान राखून ताईंनी हे खूप छान काम चालू केलं आहे की ह्या विहारात प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला प्रवचन होईल आणि आपल्या महिला पण देखील बोलण्याचा प्रयत्न करतील। आज मी इथं जशी उभी आहे तसं मला वाटतं की तुम्ही पण पुढे यावं। मी आजच्या मार्गशीर्ष महिन्याचं तुम्हाला थोडक्यात महत्त्व सांगणार आहे। आजच्या दिवशी बुद्ध धर्मामध्ये जे राजा बिंबिसार आणि सिद्धार्थ गौतम यांची प्रथम भेट झालेली आहे। कशी ती मी सांगते। बौद्ध धर्मामध्ये भिक्खू आणि भिक्खुणीचा प्रचार प्रसार तर आहेच, पण त्यांना सुव्यवस्था आणि सुनियोजन करून देण्याचं काम हे बौद्ध राजांचं खूप महत्त्वाचं काम आहे। त्यात राजा कनिष्क आहे, हर्षवर्धन आहे, राजा बिंबिसार आहे, सम्राट अशोक आहेत। ह्या राजांनी बौद्ध धर्माचं म्हणजे प्रचार आणि प्रसाराचं केंद्र भिक्खूंना सुनियोजित करून दिलेलं आहे। तर ज्या वेळेस सिद्धार्थ गौतम हे ज्ञान प्राप्ती झाल्यावर ज्या वेळेस राजगृहामध्ये म्हणजे ज्ञान प्राप्तीच्या अगोदर 29व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केलेला आहे आणि ते प्रथम कुठे गेलेले आहे तर राजगृहामध्ये। राजगृह ही मगध देशाची राजधानी आणि बिंबिसाराचा राजा होता। जसं कौशल नरेश प्रसंजित आहे म्हणजे त्या आपल्याला बौद्ध धर्मामध्ये आपल्याला इतिहासामध्ये आढळतं की 16 महाजनपद आहेत, त्यातलंच एक मगध आणि मगधाची राजधानी राजगृह। आणि ज्या वेळेस गृहत्याग केल्यानंतर ज्या वेळेस बिंबिसाराकडे ते प्रथम जातात तर त्या राजगृहाची निवड का केली असेल बरं? तर त्यांना ज्ञान प्राप्ती हवी होती। ह्या जीवनात ह्या संसारात भरपूर दुःख आहे आणि दुःखाचं मूळ कारण शोधण्यासाठी त्यांना ज्ञान प्राप्ती करायची होती, म्हणून ते राजगृहामध्ये गेले। राजगृहच का तर राजगृह ही ऋषींची तपस्व्यांची भूमी होती, त्यामुळे तेथे ते गेले। आणि तिथं गेल्यावर तो आजचा हा दिवस होता की मार्गशीर्ष महिन्याच्या आजच्या दिवशी त्यांची प्रथम भेट झालेली आहे। राजा बिंबिसाराने तुम्हाला तर इतिहास माहितीच आहे, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला। बाबा तू वृद्ध पण नाही, तुला बऱ्याच गोष्टी आहेत, अजून मुलगा आहे, एवढं छान घरदार, तू कशाला गृहत्याग करतो? पण सिद्धार्थ आपल्या म्हणण्यावर ठाम होते की नाही ह्या जीवनात खूप दुःख आहे, मी दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी जाणार आहे। म्हणून ही जी पहिली भेट आहे ती ह्या दिवशी झालेली आहे। हे मार्गशीर्ष महिन्याच्या म्हणजे पौर्णिमेला जसं त्रिगुणात्मक पौर्णिमा म्हणतो आपण, म्हणजे बुद्धांचं ज्ञान, बुद्धांचा जन्म, बुद्धांचं महापरिनिर्वाण जसं ते वैशाख पौर्णिमेला झालं। प्रत्येक पौर्णिमेचं अनन्यसाधारण
बौद्ध धर्मामध्ये महत्त्व आहे. तर ह्याच दिवशी राजगृहाला म्हणजे गृहत्यागाच्या नंतर राजगृहात भेट झालेली आहे राजा बिंबिसारची आणि सिद्धार्थ गौतमाची. दुसरी घटना आहे नालागिरी हत्तीची. तुम्हाला तर आहे ह्याला आपण बोधकथा म्हणू शकत नाही, कारण भगवान आता तुम्ही बोलला की बाबा नालागिरी हत्ती आणि आला आणि म्हणजे असं शांत कसा होईल, तर भगवंत हे सीमित नाहीये. आपण जसा विचार करतो तसे भगवंत नाहीये, कारण भगवंताचा विचार करण्याची लेवल खूप मोठी आहे आणि आपण कसं करतो, आपली जेवढी बुद्धिमत्ता आहे, आपण जेवढी आपलं ज्ञान आहे आपण तेवढंच करतो, म्हणजे त्याच्या पुढं जायचा आपण प्रयत्न करत नाही. तर नालागिरी हत्ती म्हणजे राजा बिंबिसारचा मुलगा हा अजातशत्रू म्हणजे देवदत्ताच्या नादी लागून म्हणजे आपल्या पित्याची किंवा वडिलांची हत्या देखील त्यांनी केलेली आहे, इतिहासामध्ये आपल्याला आढळून येतं. आणि त्याच्यात संगतीत राहून तो बिघडला होता आणि देवदत्ताने काय केलं की अजातशत्रूच्या हत्तीशाळेत जाऊन एक हत्ती आणला आणि त्याला मध्ये पाजून तो माहुताला सांगितलं की तू भगवान बुद्धांच्या अंगावर त्याला सोड. पण भगवान महाकारुणिक प्रेमपूर्वक हृदय त्यांचं होतं, ते तो हत्ती असा पळत येतो आणि ज्या वेळेस भगवान बुद्धांनी फक्त त्याच्या असं डोक्यावर हात फिरवतात त्यावेळेस तो अगदी शांत होतो. म्हणजे हा करुणा भाव आहे. ही झाली दुसरी घटना. म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी नालागिरी हत्तीवर भगवान बुद्धांनी आपल्या काय मिळवलेला आहे, विजय मिळवलेला आहे. मग पुढे जाऊन मग तिसरी घटना आहे की 4 आर्य सत्य आणि बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. गृहत्यागानंतर भृगु ऋषीच्या वनात गेले. भृगु ऋषींप्रमाणे त्यांनी तपस्या चालू केली. मग तिथं गेल्यावर भृगु ऋषींनी सांगितले की तुम्ही आता वैशाली येथे जावा. आलार कलामाचं हे होतं ना, जे काय आपण म्हणतो मेडिटेशनचं वगैरे किंवा शिकवायची पद्धतीचं केंद्र तिथं होतं. मग ते तिथे गेले आणि त्यांनी ध्यानाच्या 7 पायऱ्या अवगत केल्या, ज्या की आलार कलामांनाही येत नव्हत्या. म्हणजे एवढं त्यांनी ज्ञान घेतलं. नंतर ते बोलले आता मला म्हणजे अजून मी निराशच आहे, मला जे हवं आहे ते मला अजून काही मिळालं नाही, मग आता मला कोण मदत करेल किंवा पुढे मी काय करू, असं त्यांनी आलार कलामाला विचारलं. आलार कलाम म्हणाले आता माझ्या भरपूर ज्ञान मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही घेतला देखील खूप कमी म्हणजे वेळेमध्ये, तर मी तुम्हाला आता उद्धत रामपुत्राच्या इथे जाण्याचा मार्ग सांगतो. आणि तिथे त्यांनी ध्यानाची 8वी पायरी पूर्ण केलेली आहे आणि सरतेशेवटी जाऊन बुद्ध गयेला त्यांनी ज्ञानप्राप्ती केलेली आहे, ती देखील ह्याच दिवशी. आणि बरेच बौद्ध धर्म बांधव म्हणतात की मार्गशीर्ष पौर्णिमेला बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. पुढे जाऊन हे झाली ज्ञानप्राप्ती. पुढे आता काय करायचं हे ज्ञान मला तर माहिती आहे, कोणाला द्यायचं. पंचवर्गीय भिक्खू होते, त्यामध्ये महानाम, वप्प, कौंडिन्य, अश्वजित हे सगळे पंचवर्गीय भिक्खू होते. त्यांना तिथे त्यांनी प्रथम धम्माचा उपदेश केला. म्हणजे तिथे 4 आर्य सांगितले, 4 आर्यसाठी सांगितले. आर्य म्हणजे बरोबर, म्हणजे ते राईटच असणार असे. पहिला आहे दुःख, जगात दुःख आहे. दुसरं दुःखाचं कारणाशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. तिसरं आहे दुःख समुदाय आणि जे चौथं आहे ते दुःख समुदाय किंवा दुःख निवारण्याचा मार्ग. आणि हा दुःख निवारण्याचा मार्ग म्हणजेच काय आहे, अष्टांगिक मार्ग. आणि हा अष्टांगिक मार्ग देखील याच मार्गशीर्ष महिन्याच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला हा घडलेला आहे. ही तिसरी घटना आहे. आपण सम्राट अशोक यांना तर जाणतो. सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि संघमित्रा हे 2 मुलं होते. तर बऱ्याचदा प्रश्न विचारतात की तुम्ही म्हणजे धम्माला म्हणजे हे दिलं, दान दिलं किंवा काही दिलं तर तो आपण धम्माचा दायक होऊ शकतो का, म्हणजे जे पिढी असतील ते पुढं आपण चालू करू शकतो का, म्हणजे धम्माचा दायक होणे म्हणजे काय. मग एकदा सम्राट अशोकाला सांगितलं की तू कितीही म्हणजे स्तूप बांधले किंवा काही जरी केलं तरी धम्मामध्ये ज्याप्रमाणे तू ज्यावेळेस तू पुत्र किंवा पुत्री धम्माला अर्पण करशील तेव्हाच तू धर्माचा दायक होशील. त्यामुळं सम्राट अशोकाने आपल्या संघमित्रा मुलीला
श्रीलंकेमध्ये जाऊन म्हणजे त्यांना प्रचार आणि प्रसाराचं केंद्र बनवलं. म्हणजे तुम्ही जा आणि ह्या धर्माचा प्रचार प्रसार करा. आणि मग ज्यावेळेस बोधिवृक्षाखाली बोधगयामध्ये ते वृक्ष आहे त्याची एक फांदी घेतली आणि ती फांदी घेऊन संघमित्रा श्रीलंकेमध्ये गेली. आणि ह्याच मार्गशीर्षच्या पौर्णिमेला या संघमित्रांनी श्रीलंकेमध्ये भिक्षुणी संघाची स्थापना केलेली. ही एक घटना आहे. हे अशा प्रकारे मी मार्गशीर्ष महिन्याच्या 1-2-4 घटना तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच पौर्णिमेला वेगवेगळे म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला आपण ह्या बुद्ध धर्मामध्ये जेवढं काही घेता येईल तेवढं कमी आहे. प्रत्येक वेळेस प्रेरणा आहे, प्रत्येक वेळेस त्याग आहे, समर्पण आहे, करुणा, भाव ह्या गोष्टी भरलेल्या आहेत. आणि भाद्रपद पौर्णिमेचं मी थोडक्यात तुम्हाला महत्त्व पण सांगणार आहे थोडंसं. आता भाद्रपद महिन्याच्या इथं बरेच स्त्रियांना आज पण आपण समाजामध्ये पाहतो की स्त्रियांना गौण समजलं जातं, पायातली चप्पल किंवा असं. म्हणजे आपण जेवढे सुधारलेलं आहे पण आहे असं काय काय ठिकाणी आहे. म्हणजे आता स्त्रियांना दर्जा दिलेला आहे पण अगोदर तसं होतं. पण ही परंपरा म्हणजे बुद्धांनी काय केलं, 2600 वर्षापूर्वी जी आपल्याला गौण स्थान आहे, जे दुय्यम स्थान दिलं होतं, तर ही म्हणजे हे नाकारून 2600 वर्षापूर्वी ही परंपरा जुगारून स्त्रियांना मानाचं स्थान दिलं होतं. आणि भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भिक्खुनी संघाची स्थापना केली होती. आणि प्रथम भिक्षुणी होण्याचा मार्ग म्हणजे त्यांना काय म्हणतात मान ह्या सिद्धार्थ गौतमाच्या आई म्हणजे महाप्रजापती गौतमी यांना दिलेला आहे. तसेच माता यशोधरा वगैरे आहेत. कारण ह्या स्त्रिया म्हणजे बदलणं फार कठीण होतं. ज्या वेळेस गृहत्यागानंतर ज्ञानप्राप्तीनंतर कपिलवस्तूला गेले, म्हणजे 7 वर्षानंतर कपिलवस्तूला ज्या वेळेस सिद्धार्थ गौतम गेले म्हणजे तथागत गेले, तेव्हा ह्या अहंकारी बायका होत्या. ह्या अहंकारी बायकांना म्हणजे प्रत्येक समाजातील व्यक्तीला अहंकारी बायका किंवा अहंकाराला खूप बदलवणं म्हणजे कठीण असतं. आता आपण इथे बसतो म्हणजे तुम्ही चांगले आहेत, मी आहे, तुम्ही चांगलेच आहे, पण असं बघा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून अहंकार दिसतो. तिथे जे बिन घातलं नाही मला मीच का घालू, आला ना थोडा अहंकार, पुढे होऊन बोलत बाबा चला जय भीम ताई, काय आपल्याला काय जाते, गोड बोलायला काय जाते. बुद्धाची शिकवण तर हीच आहे ना, गोड बोलायचं, प्रत्येकाला गोड बोलायचं, काय असतं त्याच्यामध्ये. मग काय सांगायचं दुसरीकडे म्हणजे अहंकार हा इतका डेंजर असते ना सांगितलं. मग त्यावेळेस तथागताने जाऊन म्हणजे त्या कुलीन 500 स्त्रियांना हा उपदेश दिला होता की बाबा तुमच्या इथं तुम्ही नाकातलं घालता, कानातलं, मग ह्याच्याने अहंकार वाढतो ना. बघा आता भिक्षू भिक्खुनी कसे येते, म्हणजे प्रत्येक जण म्हणजे त्यांच्याकडं घृणाचा विषय वाटतो. तुमच्यामध्ये श्रद्धा आहे म्हणून वाईट वाटत नाही. भिक्षूला बघून मला पण आनंद होतो, वाईट नाही वाटत, कारण आपलं वाचन झालंय, अभ्यास झालाय तेवढा. आणि ज्यांची श्रद्धा नाही त्यांना काय वाटतंय बघा बाबा हे कुंडन केलं, हे म्हणजे घृणेचा विषय येतो. म्हणजे असं आहे. तर आता तुम्हाला जर सांगितलं चला बाबा तुमची बुद्ध संघावर श्रद्धा आहे आणि आता आज पौर्णिमा झाली आहे आणि उद्या एका सिनियर भिक्खुनीला आपण इथं बोलू आणि तुमच्या डोक्यावरची केस पूजन करू, विचार करून बघा, विचार करून बघा तुम्हाला होतंय का, नाही होणार. आता तुम्ही उपसत्ताच्या दिवशी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की तुम्ही उपसत पालन केले ना तर हातात, कानात, गळ्यात, नाकात काय घालू नका सांगितलं. ते घालायचं तर सोडा, म्हणजे त्याच्याने अहंकार वाढतो हे सांगितलं. पण तुम्ही करू शकता का, नाही करू शकत. मग असं काय झालं, असं काय घडलं की त्या एवढ्या म्हणजे भिक्षुनी व्हायला तयार झाल्या आणि भिक्षुची शिक्षा घ्यायला तयार झाल्या. तर भगवान बुद्धांनी सांगितलं होतं कपिलवस्तूला जाऊन की बाबा हे जे वरवरचं जीवन दिसतंय ना तुम्हाला, माझं कानातलं, माझं नाकातलं, माझं असं, आता घरी जाऊन बघा लग्नातले फोटो तुमच्या कसे दिसते, म्हणजे कसं आहे, म्हणजे हे जीवन कसं नश्वर आहे, अस्थिर आहे, सगळं बदलणार आहे. हे तुम्ही वरवरचं जीवनाला तुम्ही म्हणजे ह्याला धरून बसू नका. जीवन खूप सुंदर आहे आणि आपण आज आहे आणि उद्या जाणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही जीवन जगा. आणि हे बघा तुमचं डिग्री कामाला येणार नाही, तुमचं शरीर कामाला येणार नाही, आपण म्हातारी होणार नाही एक दिवस. त्या क्षण किंवा तो वृद्ध माणूस, तुम्हाला तर सगळं हिस्ट्री माहितीच आहे, तुम्ही अभ्यासू बायका आहेत, सगळ्या हुशार आहेत, म्हणजे वृद्धत्व बघूनच त्यांनी घर सोडलं ना, घर किंवा म्हणजे घरदार त्यांनी सोडलं की बाबा हे काय म्हणजे
असं नको म्हणून. तर त्यांनी त्या स्त्रियांना उपदेश केला, जे वरवरचं जीवन आहे, जे तुम्हाला जे दिसतंय हे भौतिक जे आहे तुम्ही त्याची लालसा करू नका. मग हे ऐकल्यावर मग स्त्रियांना बदलणं कठीण होतं. हा उपदेश ऐकल्यावर कपिल वस्तू करून वैशालीला, तेव्हा भगवान वैशालीला राहत होते आणि भिक्षुणी संघाची स्थापना वैशालीमध्ये झालेली आहे. तर तो प्रवचन किंवा ते त्यांचं बुद्धांचं बोलणं ऐकून सर्व महिला काय केल्या की इकडं आल्या, त्या वैशालीला आल्या. आणि भगवंताला कोण विचारणार आता? जसं आता आदरयुक्त म्हणजे जे हुशार असतात, जे चरित्र संपन्न असतात, जे शालीन असतात, बरोबर ना? म्हणजे एक म्हणजे जसं आता भालेरावताई म्हणायला काय हरकत नाही, म्हणजे ह्यांनी असं काम वगैरे करतात. आता भालेरावताईला डायरेक्ट कोण विचारणार आहे? मध्यस्थाचं कोण विचारते ना? मग तसं तथागतांना विचारण्यासाठी आल्या होत्या. मग कोण विचारणार? तर मग आनंदाकडं त्यांनी परमिशन मागितली. फक्त मग त्या बोलल्या की समानता तर आहे, मग फक्त पुरुष श्रोतापन्न होऊ शकतात का? अनागामी होऊ शकतात का? सकृदागामी होऊ शकतात का? अरहंत होऊ शकतात का? फक्त पुरुषच का? स्त्रिया नाही होऊ शकत का? म्हणजे भवसागरातून पुरुषच मुक्त होतात, मग स्त्रियांना काय होणार? मग स्त्रिया होऊ शकत नाहीत का? तसं काय अरेंजमेंट असेल तर आम्हाला तुम्ही ती करून द्यावी. मग आनंद बोलले ठीक आहे, चालेल, विचारतो. आनंद गेले तथागतांकडे आणि बोलले की आपल्या घराण्यातल्या, कारण ह्या सगळ्या घराण्यातल्या होते ना अगोदर, आनंद पण घराण्यातलेच होते ना. ह्या सगळ्या चुलत भाऊ, मावस आत्या, चुलत आत्या, मावशा, काय काय जे ते रिलेटिव्ह होते सगळे नातेवाईक, ह्या सगळ्या मुंडन करून आलेल्या स्त्रिया, म्हणजे असं दिवसाचा रात्र, रात्रीचा दिवस करून तथागतांकडे आल्या होत्या. त्यांचे म्हणजे बौद्ध धर्मामध्ये बरेच त्रिपिटक वगैरे आहेत. त्याच्यामध्ये थेरीगाथा म्हणून एक आहे अंगुत्तर निकायमध्ये, म्हणजे थेरीगाथामध्ये त्यांचं वर्णन आले बघा की म्हणजे जे भिक्षूंचे नियम किंवा काय आहेत ते सगळं थेरगाथामध्ये आहे. आणि जे भिक्षुणींचं जे काय आहे वर्णन किंवा आरहण झालेल्या भिक्षुणी वगैरे, तर त्यांचं थेरीगाथामध्ये वर्णन आले बघा. तुम्ही एक कधी तर वाचा, ते तुम्हाला अक्षरशः रोड येईल. म्हणजे असं असे पाय सुजलेले, रक्तबंबाळ वगैरे त्यांचं झालं होतं. तेवढ्या त्या 500 कुलीन स्त्रिया, शाक्य कुलीन 500, त्या भगवंताची भिक्षुणी म्हणजे भिक्षुणीची दीक्षा घेण्यासाठी त्या आल्या होत्या. आणि मग भगवंत थोडा वेळ शांत बसले, कारण भगवंत कसे दिव्य चक्षुने जाणणारे होते ना. जेवढं पण आपण बघतो म्हणजे डोळ्यांना दिसणारे, न दिसणारे जे जीव म्हणजे सत्व जे आहेत, त्यांचं म्हणजे कर्माचा विभाग जाणणारे होते. म्हणजे आता त्यांना आपण सीमित नाही करू शकत, तर त्यांचा कर्माचा विपाक, भूतकाळ, भविष्यकाळ हे सगळे जाणणार होते. मग आपण जर भिक्षुणीची दीक्षा दिली तर आपल्याला पुढं समाज काय बोलेल, आणि जर नाही दिली तर मग लोक काय बोलतील. मग चर्चा मसलत करून महामंगलायन, सारीपुत्र, आनंद ह्यांच्याबरोबर बराच वेळ चर्चा करून मग त्या म्हणजे भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांना दीक्षांतर केले आणि त्या स्त्रिया दीक्षित झाली. एक स्त्री एक छोटीशीच आहे, जे हे आहे कोसांबी, म्हणजे जे महाजनपद आहेत ते 16 जे महाजनपद सांगितले, मगध, कोसांबी, लिच्छवी, वैशाली वगैरे असे आहेत. तर त्याचे कोसांबीमध्ये एकदा तथागत भगवान बुद्ध राहत होते आणि ते आजही कोसांबी म्हणजे आजचं उत्तर प्रदेश तिथं आहे. आणि मग विनयावरून एकदा कलह निर्माण झाला. म्हणजे जे द्वितीय बौद्ध संगीती आहे बघा, त्याच्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये 2 संप्रदाय झाले, एक हीनयान आणि एक महायान. हीनयान म्हणजे हे जे आपण जे आता भिक्खू येतात बघा आपल्या इकडं नाही का वर्षावासाला वगैरे, हे थेरवादी भिक्खू, त्यांना हीनयान म्हणतात. म्हणजे बुद्धांची डायरेक्टली परंपरा, म्हणजे बुद्धांचं तत्वज्ञान जसं आहे तसंच सांगणारं थेरवाद. आणि एक म्हणजे थेरवाद म्हणजेच हीनयान, म्हणजे हीन म्हणजे लहान लहान त्यांना समजलं, म्हणजे जसं बुद्धांची शिकवण आहे तसंच ते. आणि एक आहे ते महायान. असे 2 संप्रदाय पडले आणि ह्याच्यामध्ये पडत पडत असे प्रमुख म्हणता येणार नाही, म्हणजे जवळजवळ 17 ते 18 संप्रदाय पडत आहे. आता बहुतेक 19 झाले असतील. तर मग हे असं विनयावरून म्हणजे नियम, भगवंताने केलेले नियम, तर त्याच्यावरून कलह झाला. भगवान तथागत हयात असताना देखील. आता समजा तुम्ही घरी आहे आणि तुमच्या घरचे दोन्ही पोरं तुमच्या समोर मारामारी, एकदम केस वळायचं, हे तू असं रे मी असं रे, आपल्याला कसं वाटतंय? चांगलं वाटतं का वाईट वाटतं? वाईट वाटते ना. मग भगवान बोलले की बाबा आता हे असा कलह व्हायला, मग हा कलह
दूर करण्यासाठी ह्यांना काय तर करावं लागणार, शिक्षा द्यावं लागणार. शिक्षा म्हणजे काय, असं छडी मारणं किंवा असं मारामार नाही, म्हणजे कठोर दिलं जातं. आणि त्याला म्हणजे ब्रह्मदंड म्हणतात. त्याला आपण त्यांना आता भिक्खूला ब्रह्मदंड देऊ बोलले. आणि मग ते काय केले, न बोलताच ब्रह्मदंड म्हणजे छन्नाला पण ब्रह्मदंड दिला होता बघा. छन्न कोण होता, भगवंताचा सारथी होता, बरोबर ना. तर तो सारथी होता आणि त्याला कसा अहंकार निर्माण झाला होता, नाही नाही भगवान बुद्ध हे माझे काय आहेत, मित्र आहेत आणि मी का सगळ्याला वंदन करू, मी का सगळ्यांना पुढं पुढं करू. म्हणून एकदा काय झालं होतं, तुम्ही वाचला ना, तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. तर त्यांनी काय केलं होतं एकदा, ब्रह्मदंड म्हणजे बहिष्कृत करणं किंवा न बोलताही, म्हणजे असं वैर वगैरे नसायचं त्यांच्या मनात भावना, असं म्हणजे तुम्ही तसं काय अर्थ घेऊ नका. न बोलताही त्यांच्याबरोबर असं प्रेमाने वागायचे, पण बहिष्कृत करायचे किंवा ब्रह्मदंड दिला होता छन्नाला पण. ह्या भिक्षूंना पण त्यांनी काय केला, ब्रह्मदंड दिला. ब्रह्मदंड दिल्यावर ते काय केले, तथागत भगवान बुद्ध पारिलेक वनात निघून गेले. पारिलेक वनामध्ये निघून गेले आणि ज्या म्हणजे बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर तथागतांनी जवळजवळ 45 ते 46 वर्षावास केलेले आहे. पायीचे धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी 45 ते 46 वर्षावास केलेले आहे. त्यापैकी 2 वर्षावास त्यांनी देवलोकात केलेले आहेत आणि 1 वर्षावास आणि बाकीचे 2-4 राजपुर वैशाली असे आहेत केलेले, पुस्तकामध्ये आहे. पण एक जो वर्षावास आहे तो पारिलेक जंगलामध्ये केलेला आहे, तो एकट्याने व्यतीत केलेला आहे. का तर भिक्षुणीमध्ये म्हणजे भिक्खूमध्ये कलह निर्माण झाला होता की ही परंपरा मला मान्य नाही असं. तर त्यावेळेस जंगलात गेल्यावर हत्तीने आणि वानराने आणि काही प्राण्यांनी काय केली, त्यांची 3 महिने सेवा केली बघा. आणि हत्तीने त्यांना फळं आणून द्यायचे, वानराने त्यांना मध आणून द्यायचे. आणि कुठल्या कुठल्या देशामध्ये त्या पौर्णिमेला ना मधुपौर्णिमा पण असं म्हणतात, म्हणजे असं मधुपौर्णिमा म्हणतात. तर काय म्हणतात, तर वानराने त्यांना मध आणून दिला होता आणि वानराने डायरेक्ट मध आणून दिला होता. त्यात किडे माशा, आता ते प्राणी त्याला थोडी करणार, त्याचं मध काढायचं असतं, पिळायचं असते, त्याच्यामुळे डायरेक्ट दिला. भगवान त्याच्याकडे बघितले, भगवंताला भाषा येत असेल ना, म्हणजे भगवान म्हणजे आपण समजतो तसं नाही. तुम्ही कल्पना करा, ज्या प्रकारे नालागिरी हत्ती शांत होऊ शकतो, ज्या प्रकारे खुंकार टाकू असलेला अंगुलीमाल हा म्हणजे मारू शकत नाही, त्यावरून तुम्ही कल्पना करा की हे माकडाने त्यांना म्हणजे त्यांची ती भाषा समजत असेल. आता पोस्टर वगैरे असते बघा, हत्तीने असं फळं आणलेलं वगैरे असते बघा, तुम्हाला कधी आठवत असेल तर बघा. म्हणजे ती सेवा केली होती आणि म्हणून मध आणून दिला होता. म्हणून त्या पौर्णिमेला मधुपौर्णिमा देखील म्हणतात. आणि राजा बिंबिसाराला धर्मदीक्षा दिली होती. तो मी मगाशी सगळे पॉईंट जे सांगितले ना बिंबिसाराचं, ते मगाशीच मी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी काय सांगणार नाही. आणि कोशल नरेश म्हणजे कोशल देशाचा राजा प्रसेनजित होता. प्रसेनजित असताना राजकारणाविषयी एक म्हणजे गूढ एक म्हणजे काय म्हणतात असा उपदेश दिला होता की बाबा राजा कसा असावा. प्रसेनजित त्याने उपदेश दिला होता, राजा कसा असावा म्हणजे प्रजेला सांभाळणारा असावा. राजा ब्रह्मचारी असला तर प्रजा देखील ब्रह्मचारी होणार. आणि राजाने पूर्ण तुम्ही कर्तव्य केली पाहिजे, म्हणजे पूर्ण म्हणजे प्रजेविषयी निस्वार्थीपणे तुम्ही त्यांची सेवा केली पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचं सांगितलं होतं की म्हणजे प्रजेला तुम्ही एकूण जसा तुमचा पुत्र असतो किंवा पुत्री असतो आणि त्याला आपण किती प्रेम करतो, खा बाबा पी बाबा असं, तसं तू काय कर, तू राजा आहेस ना, तर तू तुझ्या प्रजेची म्हणजे एकुलत्या एक पुत्र कसा असतो तशी त्याप्रमाणे तू काळजी घे. आणि त्याला सांगितलं की बघ आता जसं बैलगाडीच्या पाठीमागं कसं चाकर फिरतात किंवा जातात, तसंच सेम आपले पण कर्म आपल्या पाठीमागे तसंच. आणि प्रत्येक गोष्टीची तुला भीती असायला पाहिजे आणि तू संयमी असला पाहिजे, व्यभिचारी नसला पाहिजे किंवा धम्माचं कसं ग्रहण करायचं किंवा कुठला धम्म ग्रहण करायचा कुठला नाही, असा म्हणजे राजकारणाविषयी त्यांना म्हणजे एक उपदेश दिला होता. आणि अशा एक 4-5 काही घटना घडलेल्या आहेत. आणि बाकी काय नाही, एवढंच बोलून मी माझं एक भाषण संपवते. आणि जय भीम जय संविधान. काय चुकलं असलं आणि तुम्ही शांत एवढं चित्ताने ऐकून घेतला, म्हणजे ऐकून घेतला, त्यामुळं तुमचे सर्वांचे खरंच मनापासून आभार.
म्हणजे आणि थोडासा अभ्यास करा. ते काय इंस्टाग्राम मला तर ते माहीतच नाही. मला पण माहित नाही. मला फेसबुक ते काय इंस्टाग्राम ते माहीत नाही आहे, त्याच्यामुळे त्याचे नावं मी घेणार नाही. पण जे काही बघत असाल तर ते मला वाटतं थोडंसं अर्धा तास कमी करायचा, अर्धा तास थोडा अभ्यास करायचा. ते पण करा आणि हे पण करा. काय आपण सगळंच तुम्हाला बोललं की सगळं सोडा नाता नसतं, धम्माचाच पाठी टाका तर मग साडेराव काय विचारलं नाही नको मध्ये आपण यापासून लांबच राहूया बाबा, इकडे आलं तर खूप टेन्शन असतं. तसं नाही, त्यातून फक्त अर्धा तास वेळ काढा आणि अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला काहीही कळणार नाही. आपल्या धम्मामध्ये घेण्यासारखं खूप काही आहे, पण ते तुम्हाला वाचल्याशिवाय कळणार नाही. आणि ते आज शिलाने दाखवून दिलेलं आहे. शिला तुम्ही बोलता नेहमी चांगली बोलते, पण अरे तसं नाही करायचं. तर ना तिने एवढी मेहनत घेतली ना, बसून घेतली त्याच्यावर. खूप छान शिला. मी काय म्हणते, म्हणजे मला पण थोडंसंच माहिती होतं, पण एक एक लिंक लागत गेली. म्हणजे राजगृह काय, राजे कुठले, राजांनी काय काय केले. आणि खरंच आपण ना इथं वेगवेगळे विषय घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण जे वर्षावर्षात विषय घेतो ना, ते मला वाटते थोडेसे जरा आहेत, पण सगळ्यांना जी माहिती आहे ना तेच होते. पण तुम्ही जे बौद्ध राजे, ब्रिटिशकालीन राजे, हे खूप म्हणजे खूप आहे. म्हणजे त्रिपिटक घ्या, त्याच्यामध्ये किती बघा, महामंगलसूत्र आहे, अंगुत्तर निकाय आहे, बरंच आहे, थेरी गाथा आहे. म्हणजे हे सगळं तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि जशी लिंक लागत जाते ना, तसं मग अभ्यास करायला आवड निर्माण होते. मला तर म्हणजे भरपूर आवड आहे. आणि माझे मिस्टर पुढंच आहे, त्यांना विचारायचं तर मला एवढा रागायचं ना, एक म्हणलं की मी लगेच हा 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 असे होते. एवढा राग म्हणजे भयानक राग, म्हणजे शक्यच नाही ऐकून घ्यायचं. पण आता काय पण म्हणा, काय पण म्हणा, आपल्या आपल्या मनामध्ये असं म्हणजे जसं असं तसं जे भयानक म्हणजे फरक म्हणजे फरक आहे नक्की भयानक म्हणजे भयानक राग. आणि म्हणजे तुझ्याकडे काय असं मला हे पाहिजे ते असं मला ना म्हणजे असं म्हणजे वाचनच्या जो म्हणजे वाचनाचा भाग माझ्या जीवनात आला ना, तर मला म्हणजे मी तुझ्यात भरपूर फरक पडला. माझ्या आई वडील म्हणते, आई तर म्हणते बाई जावाई बुवा कशी उशीर आहे, बरोबर आहे म्हणजे हसत होते. म्हणजे एवढं म्हणजे भयानक म्हणजे राग येत होता. म्हणजे आता म्हणजे बघा आमची शिला किती शांत झाली आहे, आम्हाला समजावून सांगते बघा, म्हणजे किती समजूतदार. म्हणजे दुसऱ्याने आम्हाला असं म्हणलेलं आहे, कमेंट केली, खरं म्हणले का खोटं म्हणलं ते काय माहित नाही. पण मला म्हणते म्हणजे तू जशी म्हणजे अगोदर होती ना, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी यायच्या अगोदर मी माझं बघायचं होतं. म्हणजे रूप तुम्हाला म्हणजे भयानक हे वेगळं आणि जसं वाचनाचं आवड निर्माण होती. मला आता मी हिच्याकडून पुस्तक घेतलं, म्हणजे वेगवेगळे पुस्तकं वाचते मी. आणि आता बघा म्हणजे माझा मोठेपणा मी सांगत नाही, मी केला होता, खरं सांगते मी भाद्रपद पौर्णिमेचं मी अभ्यास केला होता, कारण मी जरा कन्फ्युज होते. मी तेच करत होते, मला मी विचारलं नाही, मला आहे पहिल्यापासून थोडं कन्फ्युज होतं. पण मला इथं आल्यावर कळालं की बाबा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं बोलायचं. मी फक्त 4 महिने मला कन्फ्युज झाले, पण मी का नाही घाबरले ते तुम्हाला सांगते. कारण माझा ना सर्वांगीण अभ्यास झाला होता. नालागिरी म्हणजे ना मी पूर्ण ती कहाणी सांगितली, आजाचे वगैरे मी त्याचं हिस्ट्री सांगितली. कारण मला माहीत आहे मी अभ्यास करते आणि मला वाटतं की तुम्ही सुद्धा अभ्यास करा. बौद्ध धर्मामध्ये भरपूर घेण्यासारखं आहे, भरपूर प्रेरणा घेण्यासारखी आहे. मग मला काय वाटलं, काही म्हणल्या बोलशील का, म्हणलं हो, म्हणलं काय नाही, म्हणलं पॉईंट आहेत ना, पास झालं म्हणलं. मग मी इथं आले, फक्त पॉईंट बघितले आणि सांगितले. कारण आपल्याला माहिती आहे ना 4 आरे सत्य हे ते, कारण आपण नेहमी त्या वाचनामध्ये असतो आणि आपण नेहमी 30 गोष्ट केली ना, आपल्याला कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास येतो आणि अभ्यासानं आपलं परिपूर्ण डोकं होते. आणि म्हणजे माणूस म्हणजे हे अभ्यासाने ना घाबरत नाही, निर्भीडता येते अंगामध्ये, म्हणजे ना निर्भीडता येते असं. त्यामुळं माझी तुम्हा महिलांना विनंती, बाबा ते तुम्ही नाचा, डान्स करा, सगळं करा, पण वाचन पण करा. वाचन असलं तुम्हाला ऑन दी स्पॉटवर लगेच कळणार. हे तुम्हाला विषय दिला ना, तुम्हाला एक विषय दिला किंवा एक काय सांगितलं ना, तुम्ही इथे मी लगेच बोलणार. जसं आता मी म्हणजे मला 4-5 पॉईंट माहिती आहे, मी 2 बघितलं आणि मी माझी सांगितलं नंतर मी एक्स्ट्रा सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता भरपूर तुम्ही कंटाळणार म्हणलं, आता बंद करा. आम्ही मग थोडं बंद केलं, नंतर अजून सांगायची इच्छा होती. आणि मला खरंच ताईंनी संधी दिली. मी खूप दिवसापासून वाट बघत होते आणि मी असाच अभ्यास करेन आणि ज्या वेळेस मला संधी देईल त्यावेळेस मी अजून तुम्हाला नवीन सांगण्याचा प्रयत्न करीन, नवीन प्रयत्न करीन. एवढंच बोलून मी इथंच थांबते. जय हिंद, जय श्रीराम.